पिंपरी चिंचवड देहरोड परिसरात व्यापाऱ्याची गोळीबार करून हत्या झाल्याच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सतर्क झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध छेडलेल्या मोहिमेंतर्गत गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 9 देशी कट्टे, पिस्तूल, 5 अतिरिक्त मॅगझीन आणि 46 जिवंत काडतुसे असा एकूण 8 लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने एक शस्त्रविरोधी मोहीम पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत राबवली गेली, ज्यामध्ये युनिट 1 चे आमचे PI ठाकरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने एक पिंपरी पोलीस स्टेशन 234/26 अनुषंगाने एक गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा युनिट 1 ने केला आणि त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये आपले 9 वेपन्स जे देशी कट्टे होते, 5 अतिरिक्त मॅगझीन आणि 45 राऊंड जिवंत राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये 4 आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यामध्ये 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि अजून पुढील तपास चालू आहे. तर या आरोपींचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं मोडस ऑपरेंडी काय? सदर आरोपी जे आहे ते मुख्यतः रोजंदारी काम करत आहेत. कोणाचंही काही महत्त्वाचं विशेष काम नाही आहे. काही डिलिव्हरी बॉय आहेत, काही ड्रायव्हर आहेत, अशा पद्धतीने सगळे कामाला आहेत. कुठून आणले होते त्यांनी, काय माहिती? सदर वेपन कुठून आणले याबाबतची अजून चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये निष्पन्न होईल. चौकशीमध्ये त्यांनी अशी माहिती काही सांगितली का आतापर्यंत की कोणासाठी हे वापरण्यात येणार होते किंवा कोणाला विक्रीसाठी आणले होते, काय सांगितलं? सदर 9 वेपन आपण जे ताब्यात घेतलेले आहे ते कोणासाठी आणलेले होते, त्याच्या कुठल्या उद्देशाने आणले होते याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. पुढील कारवाई करण्यात येईल.